25 तारखेला चेन्नईमधले IPLचे या स्पर्धेतले सामने संपले आणि सर्व संघांनी सुटकेचा निश्वास सोडला। सगळ्यांना वाटलं की आता संथ विकेटवर खेळण्याचा त्रास हा संपलेला आहे। अजिबात नाही, कारण अहमदाबादला झालेल्या पहिल्या सामन्यात सुद्धा फलंदाज झगडलेले आहेत। किंग्स 11 पंजाब, ज्याचं नाव आता पंजाब किंग्स झालेलं आहे, त्यांना 125चा टप्पा सुद्धा कलकत्ता नाईट रायडर विरुद्ध गाठता आला नाही। सर्वाधिक धावा मयंक अग्रवालनी 31 केल्या आणि खाली क्रिस जॉर्डननी 30 धावा केल्या, म्हणून निदान 120 धावांचा टप्पा त्यांना ओलांडता आला। नाहीतर खरोखर कलकत्ता नाईट रायडरच्या बॉलरनी त्यांना जखडून ठेवलं होतं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। प्रसिद्ध कृष्णा घ्या किंवा वरुण चक्रवर्ती घ्या, पॅट कमिन्स घ्या, सुनील नरीन घ्या, या सगळ्यांनीच अचूक मारा केला आणि पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके मारूनच दिलेले नाही आहेत। वाटलं होतं परत की या 125 धावा म्हणजे अगदी आरामात काढता येतील, परंतु कलकत्ता नाईट रायडरची सुरुवात ही अत्यंत भयानक झाली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अत्यंत सोप्या फुलटॉस चेंडूवरती नितीश राणा आऊट झाला। पाठोपाठ शुभमन गिल हा चुकीचा फटका मारताना आऊट झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा एक विकेट अजून गेली आणि संपूर्ण दडपण हे परत एकदा कलकत्ता नाईट रायडरवरती आलं। अशा वेळेला राहुल त्रिपाठींनी कर्णधार मॉर्गनसोबत चांगली भागीदारी केली। 40 धावांची अप्रतिम खेळी केलेल्या राहुल त्रिपाठीला षटकार मारायचा मोह का पडला हे मला अजून कळलेलं नाही आहे। जी चूक राहुल त्रिपाठींनी आपली विकेट गमावून केली ती चूक मॉर्गननी केली नाही। त्यांनी जबाबदारी ओळखली, गेल्या काही सामन्यामध्ये त्याला फलंदाजी मनारकी करता आलेली नव्हती। या सगळ्याचा विचार करून आंद्रे रसेल बाद झाल्यावर सुद्धा मॉर्गननी आवश्यक त्या धावा शांतपणे काढल्या, फोडून काढल्या नाही, शांतपणे कोरून काढल्या। मला असं वाटतं कलकत्ता नाईट रायडर करता हा विजय जरा गरजेचा होता। त्याचं कारण ते चांगल्याच गटांगळ्या खात होते एका पाठोपाठ एक झालेल्या पराभवानी। पंजाबच्या बाबतीत मात्र कभी ऊपर कभी नीचे असाच त्यांचा प्रवास चाललेला आहे। त्याचं कारण कधी ते अप्रतिम खेळ करतात, आरामात जिंकतात आणि कधी त्यांच्या खेळाला धारच येत नाही। जशी ही स्पर्धा पुढे सरकेल तशा या चुका करणं खूप महागात पडणार आहे। तेव्हा कलकत्ता नाईट रायडरला या विजयाने काही नवी संजीवनी मिळते का हे बघायला लागेल।